गेल्या वेळी आपण योगेशला ओरडून सांगितलेलं ना, सुरण या झाडाखाली नको त्या झाडाखाली, तसं त्याने केलं, ऐकलं. आणि आज आपण हे सुरण जमिनीतनं खोदून बाहेर काढलं. माय गॉड, केवढं मोठं आहे ना. हो हो हो. ओके, म्हणजे हे सुरण एवढं मोठं. ओके, आणि हे छोटं एवढं मोठं आहे बाबा. अगं ह्याच्याहून मोठे असतात. हो, पण ठीक आहे ना, आपलं पहिलं शेतातलं पहिलं सुरण आहे. छान छान छान. ओके, म्हणजे आता हा योगेश करतोय तर येतच आहे छोटे छोटे सुरणाची कंद. 1, 2 आणि 3. ओके, अभिजित म्हणता एकाला एक फुटवे असतात. अजूनही ह्याच्यात सुरण मिळू शकेल आपल्याला. ठीक आहे, योगेश खोदकाम करतोच आहे. लावूया परत. हा ते ठेव, हा ते ठेव तिकडे. असे छोटे छोटे कांदे निघतातच आहे, केवढे तरी ना. टाकायचे आतमध्ये. ओके, हे केवढे तरी निघतातच आहे. आता हे छोटे कांदे काय करणार आम्ही, परत ते पेरणार जमिनीत. आता हा एक परत मोठा दिसतोय. अभिजित सुर्वे म्हणाले की एखाद दुसरं कंद लावलं होतं, पण जमिनीखाली त्याला फुटवे फुटत फुटत ते मल्टिपल होत जातात. कडक माझी असेल तर नाही ती शंकर, हे माते शंकर होता. शंकर म्हणजे तिथे पाणी आहे छोटा असला तर. बरं ठीक आहे. वाव. ओके, म्हणजे मगाशी सुर्वे म्हणालेत की मोठे मोठे 1-2च त्यांनी कंद लावली होती, अशी कांदे म्हणतो आपण त्याला सुरणाचे. ओके, फिंगर्स. हा ओके, जसे हळदीचे कसे असतात तसे डोळे म्हणतात त्याला, तसे 1-2 लावले. दाखव. हे असं आहे ना, एवढाच पार्ट मी ओके, एवढा छोटा पार्ट लावला होता. ओके, आणला होता ना त्याचं हे एवढंच, याला डोळे म्हणतात. ओके, डोळे म्हणतात त्याला. ओके, एवढाच लावला होता, त्याचे एवढे मल्टिपल होत गेलेले आहेत. ओके, ठीक आहे. अजून